आईश वहिनी काय रे गोळ्या? कोणाला कोणाला राखी बांधली आतापर्यंत? तुम्हाला दोघांनाच. आम्हाला जाऊ नये हम्म. अजून कुणा बांधायचे अजून काय सरपंच येणार आहे थोड्या वेळाने. आणि पिंटू शेट पिंटू शेट मग त्यांनी एक तर फोन नाही उचलला माझा कालपासून. हा आणि मला दिसले पण नाही कुठं. हा का मग कस काय हे करतो? ते सापडलेच नाही म्हणायचं. सापडले नाही. बरं पिंटू शेटला आम्ही घेऊन आलो तर मी एके घेऊन बांधते मी राखी त्यांना, मी घरीच आहे. हा, चालेल, मग घेऊन येतो त्यांना. हा या घेऊन. पाया पडा पाया पडू द्या. हा हा. आणि जेवायला पण या संध्याकाळी. हा हा येतो ना. हा चला आता मला फोड द्यायची आलं पिंटू शेटला घेऊन. हा या. नमस्कार प्रेक्षकांनो, आमचे एपिसोड कसे वाटतात? 100% आवडतच असतील. चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे. धन्यवाद. अरे थांब की, याच वर्षी राखी बांधणार आहे तुला, पुढच्या वर्षी नाही. मी राखी बांधायला खाली ये. पुढच्या वर्षी कुठे जाणार आहे? लग्न होऊन जाणार आहे मी. मी पण बघतो ना कसं लग्न होतंय ते. येतोय का नाही तू खाली? नाही खाली खाली ये तू. खाली ये अरे राखी बांधू दे ना मला. नाही दमले मी आता. मी पण दमलोय. ऐक ना, जा ना घरी निघून, उद्या भेटतो तुला. आजच बांधायची मला राखी, उद्या नाही बांधणार मी. मग उद्या भेटतो तुम्ही. हात कर ना पुढं, बांध ना बाबा. तिकडे पप्पा आवाज देतात बघतोय. अरे लय दमायला लावतोय बाबा. बोल दादा पिंटू शेट कुठे गावते आपल्याला? अरे ते आपल्याला टपरीवरच गावन. मग चला ना मग. चल. तुझ्या थांब, थांब, थांब. याला विचारा पिंटू शेट कुठे? का पळतोय तू? काय सांगायचे, ते प्राजू राखी घेऊन मागे लागलेत. आता तिला कोण सांगणार? तिला राखी नाही तर मंगळसूत्र बांधायचे म्हणून. अच्छा, म्हणजे तू मंगळसूत्र बांधणार आहे का तिला? हा, बरं पिंटू शेट पाहिलं का? पिंटू शेटला काय आला बघू मी. माझी इथं तारांब उडाली. बर जा तू, पळ पळ. आली. ए प्राजू थांब इकडे ये. अरे पकडायचं ना त्याला, गेला ना तू पळून आता. अगं मग सांगायचं ना आधी, तू पकडा म्हणून. पकडला असते. राखी बांधायची मला त्याला, सकाळपासून माग लागलेत. होय, म्हणजे तर सापडत नाही का तुझ्या? नाही सापडत आहे. बरं एक काम कर, तू त्याच्या मागे पळ. त्याला सापडूस तर आम्ही काय करतो माहिती का, आम्हाला एक माणूस आहे ना राखी बांधायला नेऊन पोच करायचा आहे. हा. तो माणूस पोच केला ना, आम्ही तुझा माणूस पोच करतो तुझ्याकडे राखी बांधायसाठी. बरं त्याला मग बिनधास्त. तोपर्यंत मी ट्राय करते. हा पकड त्याला तो. हा चल कर रे. करणे काय पिंटू शेट चला ना मग. त्यांच्याकडे कुठं जातो? मग हे बघ, आपण जर पिंटू शेटला म्हणलं आईशी वहिनीकडे चला राखी बांधायला, तर ते तसं यायचं नाही. आणि जबरदस्तीने यायचं म्हणलं तर आपल्या दोघाला आवडणार पण नाही. बरोबर आपण काय करू माहितीये का, काय? आईशी वहिनीलाच इकडे घेऊन येऊ. मग चला आयशो जाऊ. आईशी वहिनी इथंच राखी बांधताना. चालते चला चल. चला. आलो का नाही टाइम दरवर्षीप्रमाणे. हा म्हणलं सगळी कामं बाजूला राहू दे, पहिलं आयुष्य का जाऊन येऊ दे. सरपंच, भुरट्यासारखे 100 रुपये नका टाकू, चांगले 4-5 हजार रुपये टाका. अरे गोळ्या, साडी आणली साडी. अरे वा वा, मस्त भारी केलं बरं का. मग बरं आईशी वहिनी, काय रे गोळ्या? पिंटू शेटचा अड्डा सापडला, ते कुठं पण बसले ते. अरे वा, चांगले मग मग त्यांना घेऊन या ना इकडं. अहो ते इकडे नाही येणार, आपल्याला तिकडे जावं लागेल राखी घेऊन त्यांना बांधायला. अरे हा, पण आता एवढं ताट एवढं सगळं घेऊन कुठं कुठं मिरवणार मी? अहो आईशी वहिनी, एवढं ताट कशाला घेता सगळे? फक्त राखी घ्यायची आणि जायचं, राखी बांधायची फक्त. पिंटू शेटला राखी बांधायची का? हा, अरे मग त्यांनाच पाठवून द्यायचं ना इकडे. ते नाही येणार इकडे. का? ते आधीच तोंड लपून पळत, ते कशाला येईन इकडे? तुम्ही काय करा माहिती आईशी वहिनी, फक्त राखी घ्या आणि चला आमच्या सोबत. बरं मी हे देवापाशी ठेवून आले ताट आणि राखी घेऊन ये. हा चालेल. आणि मी काय म्हणते, संध्याकाळी तुम्हाला तो दोघांना सांगितलं होतं, सरपंच तुम्हाला सांगते जेवायला या बरं का. जेवायला ना? हा मी स्वयंपाक केलाय आज रक्षाबंधनाचा. हो चालेल चालेल, ये ना संध्याकाळी जेवायला. मग सरपंच कशी राखी? जोरात आहे. आपली कशी आहे? मस्त आहे. भारी आहे का नाही? हा. बरं चला येऊ का जरा, हा. बाहेर जायचे. हा
आयशू वहिनी चला लवकर. हा आले. कुठे आहेत? तिथे आहेत पिंटू शेट. चला. आयशोनी अटॅक करा तुमच्या राखीन बांधा पिंटूच्या हाताला. ओ पिंटू शेट चला हात पुढे करा राखी बांधू द्या. नाही बांधू शकत. का? जखमा झाल्यात, खोलवर जखमा आहेत अरे आणि बापरे. डॉक्टरने सांगितलंय झाकून ठेवायचं आणि ह्याच्यावर काय बांधला ना तर इन्फेक्शन होईल. अरे देवा. मग त्यामुळे आता काय बांधता येणार नाही राखी. मग कशी बांधायची आता राहिलं का? आयशू वहिनी हा? दंडाला बांधा. भांडाला हा मग काय राखी ओ पिंटू शेट. बघायला पिंटूच्या बघायला बांधा लवकर. अरे अरे तो काय? गोळे करण्या उठ. अरे बघ आधी कोण येते. चल, पिंटू चल, शेट पळाला चल. बघायला ए, अरे तुम्ही दोघांनी परत एकमेकाला मिठी मारली पळाले ते पिंटू शेट. चला. पिंटू शेट. आवाज कुठून येते इथं? ओ पिंटू शेट. अरे येतो तुषारचा आवाज आहे पण येतोय कुठून? अहो इकडे. तिकडं काय? एवढं काय दम लागस्तवर पाहताय. अरे बाबा आयुष्य माझ्या माग राखी घेऊन लागली. हा का? इकडे या, इकडे इकडे लपा. अरे पण तू इथं का लपलाय? तुम्हाला काय सांगायची ते प्राजू माया मागे राखी घेऊन लागली सकाळपासून. आता तिला कोण सांगणार मंगळसूत्र बांधायचे मला म्हणून. ऐन दिवस आजचा दिवस कटू दे रे. आजचा दिवस कटला ना उद्याच्या दिवशी आपण बघू काय करायचं ते. बरोबर चालते चालते. लय अवघड झालं राज. याला कोण बोलतंय रे गड्या? आवाज यार सरपंच कसा इकडे आले काय माहिती. सरपंच. पिंटू शेट असं तुम्हाला दोघांना गन्नी गावतात बघितलं लोक नाव ठेवतात ना. हे बघा सरपंच, आजचा दिवस आहे ना आमच्यासाठी लय धोकादायक आणि धक्कादायक आहे. तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना ते उद्या आपण सविस्तर बसून बोलू. काय पिंटू शेट अहो रक्षाबंधन आहे आजचा दिवस किती भारी आहे आणि खुशाल म्हणतात धक्कादायक आणि धोकादायक दिवस आहे. बाकीच्यांसाठी असन भारी पण आमच्या दोघांसाठी तसाच दिवस आहे. आपण काय असन ते उद्या बोलू की. हा तुम्हाला दिवस तसा काय मला माहिती आहे ना. ए आयशू राजू अरे इथं पिंटू शेट आणि तुषार योग इथं या लवकर. नाही नाही आम्ही नाही इथं. आम्ही नाही. आयशू नाही प्राजू नाही तरी पळत सुटले. काय बाबा दमले का सगळे? लय दमलंय. झाले का बागाम भाग पूर्ण? हो. काय सांगायचं. तर मित्रांनो आम्ही आमच्या गावामध्ये अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे केलेले आहे. तुम्हीही मस्तपैकी धूम धडाक्यात रक्षाबंधन सण साजरा करा. आमच्या आदर्श मराठी परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आयशू वहिनी प्राजू धरा दुसऱ्याला आणि पिंटू शेटला बांधा राखी. इकडे इकडे आता राखी बांधायची. ए दुसऱ्या कशात थांबा. दुसऱ्या पाहिलं का मित्रांनो हे सगळं असं आहे. सगळं ही दोघं काही राखी बांधून घेणार नाही आणि आयशू आणि प्राजू त्यांना काही राखी बांधल्याशिवाय सोडणार नाही.